हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर नवीन जे शिकणाऱ्या मैत्रिणी असतात ना, ब्लाऊज त्यांना कोपऱ्यापर्यंत बाही कशी कटिंग करायची हे समजत नाही. तर एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर म्हणजे कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कोपऱ्यापर्यंतची बाही जर कट केली तर बघा, आता इथे मी उंची घेत आहे. तर उंची किती आहे आपल्या ह्या बाहीची? 10 इंच आहे. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे अर्धा इंच वरती जाईल आणि अर्धा इंच खालती शिलाई मार्जिनसाठी आपल्याला असं ठेवायचं आहे. तर इथे मी 11 इंचावरती बघा इथे टिक करून घेतलेला आहे आणि या साईडने पण टिक करून घेतलं. तर बघा, पेपर हा जो आहे तो मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि सुट्टा भाग जो आहे ते इकडे समोर ठेवलेला आहे आणि जो फोल्ड केलेला आहे माझ्याकडे ठेवला आहे. आणि कॅप हाईट घ्यायचा आहे आपल्याला 3 इंच. तुम्ही 3.25 इंचही ठेवू शकता, पण मी इथे 3 इंचच ठेवलेलं आहे. आणि इथे काय करायचं आहे, कॅप हाईट जो आपण टाकलेला आहे तिथे इथे एक रेष आखून घ्यायची आहे. तर आता इथे बघा, समोर भाग काय करायचं आहे, दंडघेर टाकायचं आहे अशा पद्धतीने. तर 5.5 इंच दंडघेर आहे, 2 इंच मी शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे. तर इथे टिक करून घेते अशा पद्धतीने. तर बघा, आता इथे जे कॅप हाईट टाकलेलं आहे आपण ना, तिथे काय करायचं आहे आपल्याला, जे मोंढा घेतलेला आहे म्हणजे दंडघेर जे घेतलेला आहे तिथे 5.5 घेतलेला आहे ना, तिथे 6.5 इंच घ्यायचं आहे इथे आणि मग 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आणि जे आपण टिक केलेली आहे ते पूर्ण आपल्याला अशा तिरकस असं म्हणजे रेष आखून घ्यायची आहे. तर आता इथे बघा, आकार द्यायचा आहे आपल्याला. आता जो मोंड्याचा आकार असतो ना बाहीचा, तो द्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने सावकाश पद्धतीने अशा गोलाकारमध्ये द्यायचा आहे. तर आता तो जे उंचीचा पॉईंट आणि कॅप हाईटचा जे पॉईंट आपण काढलेले आहेत ना, हे तिन्ही पण पॉईंट असे जुळून घ्यायचे आहेत आणि पुढच्या मोंड्याचा आकार पण अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. अलगद तुमचा हात असा फिरवून घ्या, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला येईल. एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कोपऱ्यापर्यंतची बाही जी आहे ना, ती तुम्ही कट करू शकता. एकदम कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही. एकदम परफेक्ट फिटिंग पण येते, छान व्यवस्थित बसते. बरोबर सेंटरचा पॉईंट काढायचा आणि बरोबर छान व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे इतकं छान पद्धतीने बसती नाही ही बाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ट्राय करून बघितल्याशिवाय, म्हणजे एकदा तुम्ही ही पद्धत वापरून बघा, तरच तुम्हाला समजेल की ही कशी म्हणजे बसते की नाही. ते तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर आता इथे बघा, आपण कट करून घेतलेला आहे आणि आता लगेच पुढचा पण मोंड्याचा आकार इथे कट करून घेऊयात अशा पद्धतीने. तर आधी सेंटरचा पॉईंट न विसरता आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो सेंटरचा जर पॉईंट काढला नाही तर मग खूप स्टिचिंग करताना खूप अवघड जातं. त्याच्यासाठी आधी सुरुवातीला सेंटरचा पॉईंट काढून घ्यायचा आहे. आता हा जो पुढच्या मोंड्याचा आकार आहे ना, अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे बघा. हे पण न विसरता काढून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे बाहीची. एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेमध्ये आपली बाही कटिंग होते. तर व्हिडिओ थोडाही युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर बघा, पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.